उद्या ना माझ्या देराचं लग्न आहे, तर आज हळद आहे, तर हळद 4 वाजता लावणार आहात. आणि मग की नाही हळदीचं जेवण राहणार आहे, तर हळदीला पिवळं घालतं जनरली आजकाल. आणि की नाही मग नंतर जेवणाच्या वेळेस आहे ना पांढरं घालणार आहात, पांढऱ्या साड्या घालणार आहात. तर कोणी बेंगाली म्हणत होते ना, कोणी साऊथ इंडियन, जे कासव साडी राहते ते बेंगाली पॅटर्नच्या ज्या साड्या राहतात त्या. तर अशा कोणी घालणार आहात आता माहीत नाही मला बरोबर परफेक्ट, पण माझ्या जो पांढरी साडी आहे ना तर ते बिना फॉल पिकोची आहे. तर जनरली काय होते आपण फॉल पिको लावतो की नाही, तर मशीननं लावतो ना, तर कधी कधी नाही का म्हणजे ते फॉल काढायची असली ना साडी कुठं दुसरीकडे यूज करायची असली तर ते फॉल काढता नाही येत. आणि जर आपण हातानं लावली की नाही तर जोडव्यातनं पायपट्ट्यात अडकते. तर खूपदा असं होते की ते जे फॉल आहे ना एकदम म्हणजे तो धागा आहे ना पूर्ण असा निघते, म्हणजे अखंड धागा निघायला पाहते. आणि मग आहे ना ते फॉल आहे ना झोल खाते आणि आपल्याला परत तेवढ्याच म्हणजे जसं पहिले फॉल लावतो सुरुवातीला तसं तेवढेच फॉल आपल्याला लावावं लागते नंतर अडकली तर. तर की नाही मी की नाही फॉल लावतो की नाही तर थोड्या थोड्या अंतरावरून त्याला लॉक कसं करायचं, म्हणजे जर कधी जोडव्यात अडकली पण तर तेवढा धागा नाही निघणार आणि कमी चान्सेस राहतील की तुमच्या जोडव्यात तो धागा अडकन. तर आता हे मी समजा हे कमरेला खोचीने, तर हा जो पहिला पप्पा 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 आलं हे अजून उठ 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 उठ, तू ह्या साडीवर नाही बसू, नाही नाही. हम्म. तर हे जे कमरेला खोचतं ना, तर ह्या की ना हा जो भाग आहे ना, ह्या भागातून आपचं आणि इथून फॉल लावणं सुरू करायचं इथून. तर आता मी इथं ना फॉल लावतो. आता मला इतकं अनइझी होऊन राहिलं ह्या जाग्यामुळे, पण आता मी ना कशी आता ॲडजस्ट करू. मी फॉलवरही बसलं हे वालं उठ, सगळी चोळामोळा केलं. आणि हे ना आता साडी जोपर्यंत लावीन नाही ना तोपर्यंत असंच चांगला असं झालं हे 2दा केलं. आता ना हे धागे आहे ना हे खूप कमी कमी जवळजवळ घ्यायचं आहे. इथून हे एवढंच घ्यायचं म्हणजे ना आपल्या जोडव्यात ना हे ना जवळजवळ घ्यायचं, म्हणजे आपल्या जोडव्यात हे अडकणार नाही. हे बघा हे एवढं डिस्टन्स. आणि पाहायचं इकडून टरा शिलाया नाही दिसला पाहिजे, त्याही कमी दिसला पाहिजे. मी ना पिवळा धागा घेतला कारण की पांढरा धागा आहे ना जग्यानं नाही का खराब केला तोंडात घेऊन. तर तो धागा आहे ना काढताना मला वाटलं कटला कुठला असेल तर इथं काही बरोबर तो कामात येईल नाही, म्हणून मी तो काही धागा घेतला नाही. तर असं आहे ते बा. इथून इतकं छोट्या अंतरानं असं म्हणजे माशीच्या डोळ्यापेक्षाही कमी असं घ्यावं लागते, का दिसलं नाही पाहिजे. आता मी पिवळा धागा घेतला पण दिसून नाही राहिला तरी पण. तर असं घ्यावं लागते आणि जवळजवळ घ्यावं लागते, म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी याच्यात डिस्टन्स ठेवावं लागते. आता हे ओढाच्या वेळी हे असं जमा होते ना, तर मग हे जमा नाही होईल. मग आपण नाही का काय करायचं, हा जो धागा आहे ना ह्या सामोर नाही घ्यायचा इथे परत, हा नाही का मागून घ्यायचा. म्हणजे हा जो धागा आहे ना हा याच्या मागून घ्यायचा, इथून इथून घ्यायचा असा वर काढायचा, म्हणजे हे ना इथं लॉक होऊन जाईल. आणि मग पुढं जायचं टिप मारत. म्हणजे हे असं ओढलं ना तर इकडचं नाही जमा होईल, हे एवढंच जमा होईल. मग आपल्याला ना आसानी राहील एवढंच क्लिअर करायचं, क्लीन करायसाठी. आता आहे ना मी इथं परत इथं असं लॉक करेन, हे समोर नाही जाईल. हा धागा आहे ना ह्या धाग्याच्या पुढं नाही जायचं, इथं मागं यायचं आणि असं उचलायचं, म्हणजे इथं लॉक होऊन जाते. आणि मग आपण हे करू शकतो परत. असं आहे, म्हणजे हे ओढलं तर हे एवढंच ओढल्या जाईल, हे इकडचं नाही ओढल्या जाईल. म्हणजे परत इकडून प्लेन करत या असं आपल्याला झंझट नाही राहत रिंकल पडल्यावर. अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण फॉल लावून घ्यायचे. आता माझी एवढी फॉल राहिली तर आता मी एवढी फॉल लावून घेतो. आता मी हाच धागा वापरतो, मग याच्यात नंतर परत धागा टाकेन. आणि मी ना डबल धागा घेतो कधी पण फॉल लावायला, वरून पण घेतो ना खालून पण घेतो. तर हातानं उचलू शकलो तर हातानं उचलायचं. आणि इथं परत नाही का हे इथून थोडंसं उचलायचं साडीचा भाग आणि याने असं करायचं आणि इथून हे असं पॅक करायचं. म्हणजे हे इथं इकडं मारताना ना इथलं काही जमा नाही होईल, इकडून इकडं जमा नाही होईल.
आणि मग याले की नाही तसंच अखंड धागा जर घेतला की नाही याले परत तसंच लॉक करायचं वरतून. म्हणजे जसं आता मी हे घेतलं तर हे एवढं होईल, एवढंच जमा होईल. तर हे जमा होईल ना एवढं. तर मी हा धागा आता पुढं नाही नेत, आता मी मागून घेतो परत. असं मागून घेतलं असं. तर आता हे ओढीनं मी हा असं हे मग असंच ना मारत जायचं. दिसते म्हणजे बघा दिसते गोल झाली तशी. तर हे झाली माझी हळदीला जायची तयारी. मिनिमल याच्यात मी सगळं आपलं केलं. हा साऊथ इंडियन नेकलेस घातला मी, पलाक्का माला म्हणतं त्याला. लिपस्टिक आली, लिपस्टिक काय मला आवडली नाही तर मी बदलून टाकतो, चेंज करतो. आणि ठीक आहे एवढंच. तर मी तुम्हाला फुल तयारी पण दाखवतो. हातात मी एका साईडनं बागड्या टाकल्या, एका साईडनं वॉच टाकली. माझी ना तयारी झाली आहे आणि माझ्यावर थोडासा वेळ आहे. तर चला एक पोएम म्हणतो मी आपली वाली. मेरी सांसों की डोर तेरी सांसों से बंधी है, मेरी सांसों की डोर तेरी सांसों से बंधी है, उलझने ना देना इसे कभी, उलझने ना देना इसे कभी, टूट जाएगी वरना सुलझाने से भी, टूट जाएगी वरना सुलझाने से भी. कोणता पाहिजे ते सांग. कलर कलर जांभळा